संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष आता निवडणूक निकालाकडे लागलेलं आहे की देशामध्ये नेमकं सरकार कोणाचं येणार, राज्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार कोणत्या पक्षाचे निवडून येणार। आता देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार का एनडीएचं येणार ही चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि यावर काही जण सट्टा सुद्धा लावत आहेत जेणेकरून त्यांची आर्थिक लूट सुद्धा या सट्टे बाजारामधून होऊ शकते। पण मात्र सट्टे बाजारांनी सुद्धा लावलेला एक अंदाज आहे आणि त्यांच्यामध्ये राज्यामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं हाच अंदाज या जयपूर सट्टे बाजारातून समोर येतोय आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये एकूण ज्या 25 जागा आहेत लोकसभेच्या त्या जागांपैकी एनडीएला म्हणजे भाजपला 14 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 11 जागा मिळतील राजस्थानमध्ये असा अंदाज जयपूर सट्टे बाजारातल्या लोकांनी जाहीर केलेला आहे। त्यानंतरचा प्रदेश आहे तो म्हणजे हरियाणा आणि हरियाणामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत। या 10 जागांपैकी एनडीएला एक पण जागा मिळणार नाही तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 10 पैकी 10 जागा मिळतील असा अंदाज हरियाणामध्ये व्यक्त केलेला आहे। त्यानंतरचा प्रदेश राज्य आहे ते म्हणजे उत्तराखंड आणि उत्तराखंडमध्ये एकूण लोकसभेच्या 5 जागा आहेत। या 5 जागांपैकी एनडीएला 2 जागा तर इंडिया आघाडीला 3 जागा अशा मिळू शकतात असं या अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या 4 जागा आहेत। या 4 जागांपैकी इंडिया आघाडीला 3 जागा मिळू शकतात तर एनडीएला 1 जागा मिळू शकते असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत त्यापैकी एनडीएला 2 आणि इंडिया आघाडीला 0 असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मणिपूर आणि मणिपूरमध्ये सुद्धा लोकसभेच्या 2 जागा आहेत। या 2 जागांपैकी एनडीएला 0 तर इंडिया आघाडीला 2 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मिझोरम आणि मिझोरममध्ये लोकसभेची 1 जागा आहे आणि ही 1 जागा एनडीएला मिळू शकते तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 0 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे दिल्ली आणि दिल्लीमध्ये लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत। या 7 जागांपैकी भाजपला महायुतीला 0 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 7 पैकी 7 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचा राज्य आहे ते म्हणजे काश्मीर आणि काश्मीरमध्ये लोकसभेचे 6 जागा आहेत। या 6 जागांपैकी भाजपला एनडीएला या ठिकाणी 0 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 6 जागा मिळतील असाच अंदाज सध्या तरी समोर येतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत। या 48 जागांपैकी एनडीएला म्हणजे भाजप महायुतीला 18 जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला 30 जागा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात असा अंदाज समोर येतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे गोवा आणि गोव्यामध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत। या दोन्ही जागा एनडीएला म्हणजे भाजपला महायुतीला मिळतील तर इंडिया आघाडीला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता येणार नाही असं या सर्वेमधून समोर येतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे बिहार आणि बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत। या 40 जागांपैकी एनडीएला 20 आणि इंडिया आघाडीला 20 अशी शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे झारखंड आणि झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत। या 14 जागांपैकी 6 जागेवर इंडिया आघाडी म्हणजे भाजप तर एनडीए म्हणजे भाजप आणि इंडिया आघाडी 8 अशा जागा या झारखंड राज्यामध्ये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। यानंतरचा राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत आणि या 80 जागांपैकी एनडीएला म्हणजे भाजप महायुतीला या ठिकाणी 42 जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 38 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण जागा आहेत 29। या 29 पैकी इंडिया आघाडीला 16 तर एनडीएला 13 जागा मिळतील असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे बंगाल आणि बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत। या 42 जागांपैकी एनडीएला म्हणजे भाजपला 10 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 32 जागा मिळतील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे छत्तीसगड आणि छत्तीसगडमध्ये एकूण लोकसभेच्या 11 जागा आहेत। या 11 जागांपैकी एनडीएला 4 तर इंडिया आघाडीला 7 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक
आणि कर्नाटक राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत। या 28 जागांपैकी एनडीएला 10 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 18 जागा मिळतील असाच अंदाज सध्या तरी दिसतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे केरळ आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत। या 20 जागांपैकी इंडिया आघाडीला या ठिकाणी 20 जागा मिळतील, तर एनडीएला म्हणजे भाजपला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता येणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे गुजरात आणि गुजरात राज्यामध्ये भाजपला महायुतीला या ठिकाणी 20 जागा जिंकता येतील, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी फक्त 6 जागांवर समाधान मानावं लागेल असं चित्र सध्या तरी दिसते। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे तामिळनाडू आणि तामिळनाडू राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत आणि 39 जागांपैकी इंडिया आघाडीला या ठिकाणी 39 जागा मिळतील, तर एनडीएला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता येणार नाही, 0 त्यांना जागा मिळतील असा अंदाज यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत आणि या 25 जागांपैकी फक्त 2च जागावर भाजपला एनडीएला समाधान मिळताना दिसतंय, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 8 जागा मिळतील आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी अपक्षांना मिळतील किंवा इतर पक्षांना मिळतील असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचं जे राज्य आहे ते आहे तामिळनाडू आणि तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत। या 39 जागांपैकी इंडिया आघाडीला या ठिकाणी 39 जागा मिळतील, तर एनडीएला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता येणार नाही, 0 जागा मिळतील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे। त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे ओडिशा आणि ओडिशामध्ये लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत। या 21 पैकी 2 जागा एनडीएला म्हणजे भाजपला आणि मित्रपक्षाला मिळतील, तर इंडिया आघाडीला फक्त 8 जागा या ठिकाणी मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागा इतर अन्य पक्षांना मिळतील असं सुद्धा सांगण्यात येते। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा आणि तेलंगणामध्ये लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत। या 17 जागांपैकी एनडीएला 2 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 2 जागा मिळतील आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या अपक्षांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना मिळतील असाच अंदाज सध्या तरी समोर येतोय। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे आसाम आणि आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत। या 14 पैकी एनडीएला म्हणजे भाजपला मित्रपक्षाला 5 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 7 जागा मिळतील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। उर्वरित 2 जागा इतरांना मिळू शकतात असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे पंजाब आणि पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत। या 13 जागांपैकी एनडीएला फक्त 2च जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला या ठिकाणी 11 जागा मिळताना दिसत आहेत। तर अशा पद्धतीनं इंडिया आघाडीला या ठिकाणी 327 जागा मिळतील, तर एनडीएला 184 जागा मिळतील आणि जे इतर पक्ष आहेत किंवा अदर आहेत, अपक्ष आहेत असे मिळून एकूण 32 जागा त्यांना मिळतील आणि राज्यामध्ये देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल असं तरी जयपूर सट्टा बाजारावरून लक्षात येतंय आणि त्यांनी दिलेला हा एक अंदाज आहे। एकंदरीत हा फक्त एक अंदाज आहे, खरा निकाल हा 4 जून रोजी लागणार आहे। त्यामुळं तुम्हाला काय वाटतं, कुठल्या राज्यामध्ये कोणाची सत्ता येईल, कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त इंडिया आघाडीचे खासदार निवडून येतील का एनडीएचे येतील, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।